तर तुळजापूरमध्ये 2.5 वर्षांपासून ड्रग्ज तस्करीचा आरोप जो आहे तो पुजाऱ्यांनी केलेला आहे असा खळबळजनक आरोप केलेला आहे। तुळजापुरामध्ये ड्रग्ज तस्करी आणि सेवनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वाढल्याचं पुजाऱ्यांचा आरोप आहे। 4 महिन्यांपूर्वी प्रशासनाकडे तक्रार करूनही या संदर्भात तोडगा निघालेला नाही, त्यामुळे पुजाऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे। ड्रग्ज तस्करांविरोधात कारवाईच्या मागणीसाठी पुजाऱ्यांनी आज बैठक घेतली आणि ड्रग्ज विरोधात कारवाई न केल्यास तुळजापूर बंद ठेवण्याचा इशारा यावेळेला पुजाऱ्यांनी दिला। ड्रग्जच्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून तुळजापूर शहराला याच्यामध्ये न्याय मिळू शकत नाही आणि याच्यासाठी कुठल्या तरी अशा सक्षम यंत्रणेकडे याची चौकशी केली पाहिजे, तरच या तुळजापूर शहराला या ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढता येईल। पोलिसांकडून या ड्रग्जच्या विळख्यातून तुळजापूर शहराची सुटका होऊ शकत नाही। तुळजापुरामध्ये पुजारीच नाही, सर्व व्यापारी इथे स्थानिक आम्ही एकत्र जमलो आहे, कारण हे ऐतिहासिक गाव आहे। ह्या तुळजापुराचं नाव बदनाम होऊन या ड्रग्जमुळे झालेलं आहे। कालच्या बातमीमुळे हे सर्व गोष्टी पोलीस प्रशासनाला माहीत असताना सुद्धा ते कानडोळा करत आहेत आणि आम्ही आत्ताच एक संदर्भात एक बैठक घेतली की ह्याच्या मागं आश्रय कोणाचा आहे, तर येथील PI आणि DSP साहेब ह्यांचा आहे, तर त्यांची तात्काळ बदली करावी। ह्यासाठी आम्ही लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत।